Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असा डायलॉग तुम्ही अनेक सिनेमांमध्ये ऐकला असेल. पण यात आता थोडा बदल करावा लागेल. मैत्रीत आणि राजकारणात सर्व काही माफ असतं असं म्हणायची वेळ आता आली आहे. त्याचं झालं असं की जे एकनाथ शिंदे भाजपशी आमची नैसर्गिक युती आहे असं नेहमी सांगत असतात, त्याच शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपने म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक मित्राने पळवलाय. नुसतं पळवलंच नाही आहे, तर त्याला अर्ज मागे घेण्यास सांगून थेट उपजिल्हाध्यक्ष देखील केलाय. ही घटना घडली आहे मराठवाड्यातल्या फुलंब्रीमध्ये. शिवसेना शिंदे गटाचे फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी ऐनवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. केवळ ढोके यांनीच नाही तर इतर 6 उमेदवारांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. ढोके यांची कन्या पूजा ढोके हिला देखील अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे 12 जागांवर स्वबळावर लढणारी शिवसेना आता केवळ 4 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात आहे. फुलंब्रीच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करून निवडणूक लढवतीये, तर महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरी जातीये. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही निवडणूक 12 जागांवर स्वबळावर लढत होती. आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेची ताकद कमी झाल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार असलेल्या सुहास शिरसाट यांनीच ढोके यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतलाय. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर ढोकेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या त्रासामुळे हे पाऊल उचलल्याचं ढोके यांनी माध्यमांना सांगितलंय. ढोकेंच्या प्रवेशाने भाजपला मोठं बळ मिळालंय. फुलंब्रीच्या घटनेकडे स्थानिक राजकारण म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे थेट दिल्लीमध्ये गेले होते. शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीचं कारण होतं भाजप करत असलेली कुरघोडी. कल्याण डोंबिवलीसह अनेक भागांमध्ये घाऊक प्रमाणामध्ये इन्कमिंग भाजपमध्ये झालं होतं. खास करून श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत शिवसेनेमध्ये नाराजी होती. हीच सगळी नाराजी शिंदेंनी थेट अमित शहांच्या कानावर घातली. दुसरीकडे या कुरघोड्यांना कंटाळून शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार टाकला आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शेवटी एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत असं ठरवत या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. आता हा तोडगा जरी निघाला असला तरी शिंदेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम सुरूच आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे फुलंब्रीची निवडणूक. आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांमध्येच लढत असल्याचं या निवडणुकांमधनं समोर आलंय. वैजापूर, कन्नड, सिल्लोड या नगर परिषदांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारही महायुतीने मिळू दिलेला नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा जो भाजपचा डाव आहे, या सगळ्यामध्ये तो सफल होताना दिसतोय. आता ठाकरेंबरोबरच शिंदेंचे उमेदवारही भाजपकडनं पळवले जात आहेत. त्यामुळे हे राजकारण पुढे कुठे जाईल याचं चित्र येणाऱ्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे. या नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. पुढे महानगरपालिका देखील आहेत. त्यामुळे शाहरुख खान सिनेमात म्हणतो तसं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.